नमस्कार मित्रांनो, मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, मी आहे ना सध्या गावाला आहे आणि इकडे कोकणात काजूचा सीझन चालू आहे सध्या खूप जोरात। तर तुम्ही जर कोकणातले असाल तर ओले काजूची भाजी तुमची पण फेवरेट असेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे ओले काजू कसे फोडायचे व भाजी कशी बनवायची। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या आताच। तर इकडे ओल्या काजू आहेत ह्या आणि इकडे आई आता काजूचे गर काढते। पहिल्यांदा असे चिरून घ्यायचे। ओके, तर इकडे बघा बहुतेक काजू चिरून झालेत। तर आता मी गर काढायला घेतोय। सुरीने काढू। हां, ओके। तर मित्रांनो, आता आपण गर काढून घेऊया। तर गर काढत असताना त्याचा काजूचा डिंक असतो तो आपल्या स्किनला लागणार नाही याची काळजी घ्यायची, कारण काजूचा डिंक स्किनला लागला तर जखम होते तिथे। सो दक्षता घ्यायची, काजू फोडताना डिंक लागणार नाही स्किनला याची। तर मित्रांनो, इकडे बघा आपले काजूचे गर काढून झालेत। तर हे आपल्याला डायरेक्ट भाजीमध्ये नाही टाकायचे काजूचे गर, फक्त थंड पाण्यामध्ये त्याचा डिंक जात नाही, गरम केलं की त्याचा डिंक चांगल्या प्रकारे जातो। तर ह्याला मस्तपैकी गरम करू आधी, तोपर्यंत मसाला वाटून घेऊया। तर मसाल्यासाठी इकडे कांदा घेतलाय चिरून, आणि हा इकडे टोमॅटो घेतलाय, लसूण घेतली, अद्रक घेतले, आणि हा कढीपत्ता घेतलाय, आणि हे इकडे सुकं खोबरं घेतलंय। तर आधी आपण पहिल्यांदा मसाला भाजून घेऊ। तर इकडे कढईमध्ये तेल घेतलंय। तर आता पहिल्यांदा कांदा भाजून घेऊया। तर इकडे बघा ह्याला पण उकळ आलाय, सो हे बंद करूया। तर इकडे आता ह्याच्यामध्ये हे सर्व मिक्स करूया, टोमॅटो आणि जो आपण मसाला घेतला तो सर्व आता भाजून घेऊया याच्यामध्ये। तर इकडे मसाला आपला भाजून रेडी झाला आहे, आणि तर ह्याला थोडं थंड करूया आणि नंतर मिक्सरमध्ये वाटून घेऊया। तर इकडे मसाला आपला रेडी झाला आहे, आणि इकडे काजूचे गर पण आपण पाण्यातून काढून घेतलेत, आणि हा इकडे बटाटा चिरून घेतला आहे। तर आता फोडणीला देऊया आपण। त्याच्यामध्ये आपला आता मसाला, वाटलेला मसाला टाकूया।
आणि हा आपला इकडे मसाला आहे. हा गरम मसाला आहे आणि हळद थोडीशी. इकडे ह्याच्यात काजू टाकून घेऊया. आणि हा बटाटा. तर इकडे बघा ही सुकी कोळंबी आहे, त्याच्यामध्ये ॲड करतोय आपण आता. ओके तर मित्रांनो, इकडे आपली काजूची भाजी शिजते बघा. आणि आई इकडे मस्तपैकी तांदळाची भाकरी बनवते. तर इकडे बघा आई कशी मस्तपैकी भाकरी भाजते. इकडे भाजी झाली आपली, गॅस बंद करूया. आणि भाकरी पण आईची होईल, आता जेवण होईल. ओके तर मित्रांनो, जेवायला घेतले आता. इकडे मी बनवलेली काजूची भाजी आहे, भाकरी आहे आणि इकडे कांदा आहे. ओके तर मित्रांनो, जेवण घेतो आता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये.